खुशीपूर्वक घोषणा करता हूँ इस समारोह इस इवेंट के उद्घाटन की। आमंत्रित करतो सर्वांचे स्वागत। ॲक्च्युली आपला हा उद्घाटन सोहळा कालचा होता, परंतु महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचं अकाली मृत्यूमुळं 3 दिवसाचा शासनाचा शोक होता, त्यामुळं 3 दिवसाच्या शोकनंतर म्हणजे आज 31ला आपण हे ओपनिंग करत आहे। सर्वप्रथम आपण इव्हन SBIचंच बोलायचं झालं तर तेव्हा मला असं वाटतं की 3-4 ब्रांचेस तर या 10-12 वर्षात ओपन झाल्या, प्लस बँक ऑफ महाराष्ट्राचंही आता नुसतं बँक ऑफ महाराष्ट्र झालं, बाकी अदर बँकाचे जर पाहिलं तर कितीतरी बँका आला। दॅट मीन्स की धंदा आहे या शहराचं जे Tier 2 Tier 3चं जे रणगाणं असतं, मला नाही वाटत ते धंदा आहे म्हणून तेवढं कशाला। गोल्डचे शॉप्स जरी म्हटले तर इथे पहिल्यांदा आमचेच लोक होते, आमच्यातलेच परिचित लोक, जसं मराठी माणसं म्हणून आपण की खोबरे ज्वेलर्स आमचे मित्र आहेत, ते फेमस होतं, एक मोठं ज्वेलर्सचं शॉप होतं, बट आता कॉर्पोरेट आलेलं आहे, तर दॅट मीन्स की शेअर इज ग्रोईंग। तर दुसरं सांगायचं असं झालं की आमच्या इथे 19 स्टॉल्स आहे ज्यांचा कॉपरेशनमुळं आम्ही हा एवढा मोठा डोम उभा करू शकून राहिलो आहे। नाव आम्हाच्या वेळेस येईलच, नाव घेणं टाळून राहिलं, पण याचा अर्थ असं नाही की त्यांच्या सहकार्यामुळं हे 2026 आजच्या या उद्घाटन समारंभाला उपस्थित असलेले DGM माननीय शशिरंजन सर, सागर मोरे साहेब, निलेश ठाकरे साहेब, राजन पाटील साहेब, श्रीकांत धर्माळ साहेब, कपिल आंडे साहेब आणि माझे सगळे मित्र, सर्व बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नागरिक। क्रेडाई अमरावती हा महाराष्ट्र क्रेडाईशी संलग्नित अशी संस्था आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून क्रेडाई एक्सपो तर घेतोच आहे, त्याचबरोबर क्रेडाईच्या माध्यमातून उत्कृष्ट अशा बिल्डर्स वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या याच्यामध्ये रेसिडेन्शियल असतील, कमर्शियल असतील, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुरस्कार देण्याचं कामसुद्धा क्रेडाई मार्फत अतिशय चांगल्या पद्धतीने होते आहे आणि सगळं मित्रमंडळ हे क्रेडाईत असल्यामुळे मी बऱ्यापैकी क्रेडाईशी जुळलेला आहे आणि प्रत्येक कार्यक्रमात जवळपास मी हजर असतो असं मला वाटते। आणि मी जेव्हापासून क्रेडाईचं काम बघतो आहे तर दिवसेंदिवस संस्था ही अतिशय चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होत आहे आणि अतिशय चांगलं काम वाढत आहे, कारण अमरावती शहराचा ज्या पद्धतीने विकास होत आहे त्याहीपेक्षा झपाट्यानं क्रेडाईचा विकास होताना मला या ठिकाणी दिसते। निलेश ठाकरे साहेब असतील, आमचे अंडे साहेब असतील, राजन पाटील साहेब आहेत, बाकी सगळी मंडळी आहे, खरोखर चांगले लोक आहेत, सगळ्यांना म्हणजे अतिशय सद्भावनेने वागणारे, सगळ्यांशी करणारे हा विषय आहे। अमरावती आपल्याला माहीत आहे की अमरावती विभागामध्ये 5 जिल्हे आहेत आणि 5 जिल्ह्यामध्ये सगळ्यात म्हणजे रहिवाशाकरता राहण्याकरता जर कोणतं शहर असेल तर आज अमरावतीचं नाव घेतलं जाते, कारण अमरावतीची म्हणजे स्वच्छता, अमरावतीचं म्हणजे जे डेव्हलप होत आहे ते अमरावती चांगल्या पद्धतीनं होत आहे आणि या ठिकाणी राहायला कोणाचीही पसंती जवळपास आहे। मग बुलढाणा असेल, अकोला असेल, वाशिम आहे, यवतमाळ आहे, इथूनही लोक इथे राहायला येते, इथं आल्यानंतर तो इथून जात नाही। तर मी अकोल्याचा आहे, पण मला इथं अमरावतीत आल्यावर जायची काही इच्छा माझी झाली नाही, म्हणून मी इथे घर घेण्याचा विचार करतो आहे, नाही का। तुम्हाला माहीत आहे की सर्वसाधारण लोकांचं एक स्वप्न असते की कमीत कमी माझ्या आयुष्यात माझं घर झालं पाहिजे, माझ्या मुलाबाळांना मी निवारा देऊ शकलो पाहिजे, आणि ते काम खरं म्हणजे आपल्या मार्फत होते, आपल्या सगळ्या बिल्डर्सच्या माध्यमातून होते आणि एका सामान्य नागरिकाचं स्वप्न आपण पूर्ण करत असतो। खरं म्हणजे तुमचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे आणि तुम्हाला धन्यवाद पण दिले पाहिजे आणि यासाठी सर्व बँक, आता DGM साहेब आहेत, साहेब आहेत, मोदी साहेब आहेत, यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात। अमरावतीमध्ये आता पायलट ट्रेनिंग सेंटर आहे, अमरावतीमध्ये टेक्स्टाईल पार्क आहे, अमरावतीमध्ये मोदीसारखं राष्ट्रसंतांचं पर्यटन तीर्थस्थळ आहे, नंतर PM पार्क आहे, मिसाईल फॅक्टरीचं पण प्रस्तावित आहे आणि अशा विमानतळ पण आता या ठिकाणी झालेला आहे, रतन इंडिया आहे, असे मोठमोठे प्रोजेक्ट या ठिकाणी आहेत। चिखलदऱ्याचं आपल्याला माहिती आहे की स्काय वॉकचं पण आता डेव्हलप होत आलं, शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। असं असताना अमरावती ही ग्रोईंगच राहणार आहे, त्यामुळे या अशा शहरामध्ये मागणी वाढणार आहे। आपल्या सर्वांना
चांगली संधी आहे. आपण चांगल्यातलं चांगलं, भारतातलं नाही जगातलं चांगल्यातलं चांगलं येथील नागरिकांना देण्याचा प्रयत्न नेहमीच करता. म्हणून मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो.